Uh, when I say start, we can get started. झालं का लाईव्ह? Go. हॅलो 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 येस हॅलो. On behalf of Hadas Alumni Association, I welcome you all to this 6th edition of Samvad Iswar Senior Special. It is very essential to keep this dialogue going in these difficult times, hence this Samvad Iswar. Today's topic is Diet for Future to Acquire Immunity to Combat Corona. The name of the topic is little long and tongue twisting, but talk is going to be straight and to the point. In these difficult times, everyone wants to eat to the heart's content but remains lean, fit, increase immunity. Is this possible or it's a paradox? So to talk about all this, we have with us expert dietitian Mrs. Jayashree Pendharkar. I welcome her on behalf of Hadas Alumni Association. Welcome, ma'am. Thank you. Mrs. Jayashree Pendharkar has a tremendous experience and plethora of achievements. I will just point out, read a few of them. She has done her MSc Biochemistry, B.Ed and PG Diploma in Dietetics. Presently working as diet consultant at SIMS Hospital, Nagpur and VNIT. She has worked as a dietitian in many hospitals in Delhi for almost 28 years. Worked for eradication of malnutrition in Melghat for about 15 years. Carried nutrition education program in Tata Tea Gardens in Assam. Carried 75 plus diabetes and 17 plus heart disease education programs. Carried out lecture series in Maldives for almost 10 days. Delivered 1500 plus lectures, demos, presentation all across India. She is currently editor of Yogaraj magazine for almost 20 years and Matru Seva Sangha for 8 years. She is recipient of 4 awards, notable being Ahilyabai Puraskar of Maharashtra State. She has co-authored about 8 international papers and presented them at London. She has written 12 books on health nutrition in Marathi and Hindi. She is member of Board of Studies, Medical University, Nashik and Kavi Kuluguru Kalidas Sanskrit Vidyapit. तर जयश्री आपण स्टार्ट करूया. First question, of course, which comes to mind is what is actually immunity? Immunity system म्हणजे काय? What it consists of? सर्वांना नमस्कार. आपल्या आयुष्यात 3च गोष्टी महत्वाच्या आहे असं मला वाटतं आणि त्या म्हणजे एक आपला देश, आपलं स्वास्थ्य आणि आपलं चरित्र. तर आपला सध्या देश खरोखर खूप कठीण परिस्थितीतून जात आहे आणि त्याला आपलं सगळ्यांचं स्वास्थ्यच जबाबदार आहे. आणि जर पूर्ण देशात स्वास्थ्यच खराब असेल तर आपली इकॉनॉमी पण त्याच्या याने ढासळत आहे, कारण याच्यावर प्रचंड असा पैसा खर्च होत आहे आणि आपलं अस्तित्व धोक्यात येत आहे. आणि हे सगळं जे आहे म्हणजे कुठलाही रोग होतो त्याला मूळ कारण असतं आपली प्रतिकारशक्ती. आपण जो आहार घेतो, जसं म्हटलं एक देश, स्वास्थ्य आणि चरित्र. तर स्वास्थ्य कशावर अवलंबून आहे? आहार, विहार, आचार आणि विचार. तर आपण जो आहार घेतो तो कशा करता घेत असतो? तर आहार घेतो आपल्या वाढीसाठी, शरीराची होणारी झीज भरून काढण्यासाठी, मग रोगप्रतिकार शक्तीसाठी, आणखीन आनंद मिळण्यासाठी. ते तर असतं. तर हे जे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठीचा जो आहार आहे तो आज घेतला जात नाहीये आणि म्हणून
वेगवेगळ्या प्रकारचे रोग वाढत आहेत, नवीन रोग येत आहेत. म्हणजे आता तर अशी भीती आहे की कोरोना नंतर अजून दुसरा कुठला व्हायरस येईल का. आणि खरं म्हणजे आहार योग्य असेल, आपल्या शरीरात एक इम्युन सिस्टीम असते, एक डिफेन्स सिस्टीम आहे, म्हणजे एक इंटरनलही आहे. आतल्या आत काही असे एन्झाईम्स किंवा काही हॉर्मोन्स असे तयार होत असतात की ते आपली इम्युन सिस्टीम राखत असतात. पण अर्थात जे आतली झाली, परंतु आपण बाहेरून जे अन्न घेतो त्यानेही आपली इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग राहू शकते. तर ही जी आहाराचे जे घटक आहेत, मुख्य म्हणजे आहाराचे घटक आपल्याला माहिती आहे, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, विटामिन्स, मिनरल आणि रफेज हे घटक आहेत. आणि आपण आहार काय घेतो सर्वसाधारणपणे पूर्ण देशभर, तर आपले धान्य असतात, धान्य वेगवेगळ्या प्रकारची, डाळी असतात, डाळी कडधान्य ते वेगवेगळ्या प्रकारचे, भाज्या 3 प्रकारच्या, कंदमूळ, पालेभाज्या, मग फळभाज्या, मग फळं, चौथी गोष्ट झाली. 5वी गोष्ट झाली दूध आणि तत्सम पदार्थ, आणि 6वी गोष्ट झाली तेल, तूप आणि लोणी वगैरे. मांसाहार हा काही खूप चांगला आहार नाहीये, त्यामुळे मी त्याला खूप त्याचा प्रचार करत नसते. त्यापैकी फक्त मासे आणि अंडी याला पौष्टिकतेच्या दृष्टीने प्राधान्य आहे, पण बाकी मांसाहार न घेणे हेच चांगलं आहे आणि आता सगळ्यांना हे पटत आहे. तर हे घटक आपण घेत असतो आणि याच्यातूनच आपल्याला रोगप्रतिकार शक्ती प्राप्त होऊ शकते, याच्यातूनच आपल्याला ऊर्जा मिळते. ऊर्जा मिळण्याकरता पण आपण आहार घेतो. मग आता ही जी रोगप्रतिकार शक्ती आहे याचे मुख्य हे कोण आहेत, म्हणजे कुठे आहे ही, तर एक तर आहे आपली त्वचा. आपली जी त्वचा आहे, त्वचेवर सुद्धा बारीक बारीक छिद्र असतात किंवा आतमध्ये काही ग्रंथी असतात, ज्याच्यातून घाम बाहेर येतो आणि तिथे सुद्धा इन्फेक्शनचा धोका असतो. आणि जर काही तिथे व्रण असतील किंवा काही जखम असेल किंवा इतर काही असेल, चिरा असतील, काही असतील, तर तिथूनही इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. मग अंतत्वचा म्हणजे अगदी मुखापासून तर खालपर्यंत ही जी आपली जी इंटेस्टिनल लाइनिंग आहे आतली, ती त्वचा, तिथे पण मायक्रो ऑर्गॅनिझम्सना म्हणजे जीवजंतूंना, विषाणूंना प्रतिकार करण्याची पेशी असतात पूर्ण इनर लाइनिंग मध्ये. तर ती एक झाली. आणखीन तिसरं जे आहे ते व्हाईट ब्लड सेल्स. आपलं जे रक्त असतं त्याच्यात 2 प्रकारच्या पेशी असतात, एक लाल रक्तपेशी आणि पांढऱ्या रक्तपेशी. तर या ज्या पांढऱ्या रक्तपेशी आहेत या मुख्यत्वे आपली रोगप्रतिकार शक्ती सांभाळत असतात. तर हे जे 3 मुख्य घटक झाले, त्वचा, अंतत्वचा आणि पांढऱ्या रक्तपेशी. आता पांढऱ्या रक्तपेशींमध्ये बरेच घटक असतात, म्हणजे काही काही न्यूट्रोफिल, मग याच्याबरोबर अजून काही दुसऱ्या ग्रंथी आहेत, काही थायमस ग्रंथी आहेत, लिम्फ नोड्स आहेत, इथे पण रोगप्रतिकार शक्तीचे पेशी असतात. तर रोगप्रतिकार शक्ती म्हणजे काय, जेव्हा हे विषाणू म्हणा, जीवजंतू म्हणा, ते जेव्हा प्रवेश करतात तर त्याला या ज्या सगळ्या यंत्रणा आहेत त्या अँटीबॉडीज प्रोड्यूस करतात, म्हणजे अशा हे करतात की जे त्यांना एनगल्फ करून त्यांना नष्ट करून टाकतात. बरं, पुष्कळसे पेशी अशा असतात, म्हणजे तशा आपल्या शरीरातल्या सगळ्याच पेशी या सतत नष्ट होत असतात आणि नवीन बनत असतात. तर जसं 40-50 नंतर नवीन पेशी बनण्याची क्रिया कमी होते आणि नष्ट होण्याची क्रिया जास्त असते, आणि आधी 40 पर्यंत नवीन पेशी लवकर लवकर जोमाने बनत असतात. तर या पण पेशी सतत नष्ट होतात आणि नवीन बनतात. मग हे नवीन बनणार कसं? आपण खरं म्हणजे ही जी रोगप्रतिकार शक्ती ही आहे अनुवंशिकता, वातावरण आणि अन्न या सगळ्यांवर अवलंबून आहे. प्रदूषण हाही प्रकार आहे की त्याच्यामुळे रोगप्रतिकार शक्तीवर अटॅक होतो. तर हे जे काही घटक आहेत की या ज्या पेशी आहेत यांना आपण ताजतवानं जोमाने नवीन पेशी तयार करतील हे कसं ठेवायचं, तर याला आपला आहारच जबाबदार आहे. तर याच्याकरता विशेष करून जसं आता त्वचा आहे, तर त्वचेकरता आपल्याला 4 घटक महत्वाचे की आपली त्वचा चांगली कशी राहील, जी खरबरीत नाही राहणार, किंवा तिथे सारखं जर आपण खाजवलं किंवा तिथे काही रक्त आलं, काही थोडीशी जखम झाली तर ते पण चुकीचं आहे, त्याच्यातूनही मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे करू शकतात.
किंवा ज्या ग्रंथी आहेत ज्यांनी घाम येतो त्या ग्रंथी पण त्यांचं काम करण्याचं क्षमता कमी होते. तर ही जी त्वचा आहे तर त्वचेकरता काय पाहिजे तर आपल्याला इसेन्शियल फॅटी ऍसिड म्हणजे हा तेलाचा घटक आहे. आणि हा कोणत्या तेलाचा घटक आहे तर घाणीच्या तेलाचा घटक आहे किंवा तेलबियांमध्ये आहे. मग दुसरं म्हणजे आपल्या आहारात भरपूर प्रोटीन्स पाहिजे. तर प्रोटीन्स म्हणजे आपल्या आहारात रोज भरपूर डाळ पाहिजे, तेलबिया पाहिजे, दूध दही ताक पाहिजे किंवा अंड हे असं रोज रोज असणं आवश्यक आहे. भरपूर प्रोटीन्स असणं आवश्यक आहे. मग नंतर व्हिटॅमिन ए, जीवनसत्व अ अत्यंत महत्वाचं आहे. हे जीवनसत्व अ प्रत्येक लाइनिंग करता आवश्यक आहे, त्वचेच्या करता आवश्यक आहे. जीवनसत्व आपल्या म्हणजे अगदी कोंडा वगैरे खूप जो होतो तिथे त्वचाच आहे, ती सगळ्या त्वचेकरता जीवनसत्व अ आवश्यक असतं. अगदी मुखापासून आपल्या खालपर्यंत जे आतलं इंटेस्टिनल लाइनिंग आहे, इनर लाइनिंग, त्या प्रत्येकाकरता जीवनसत्व अ पाहिजे. म्हणजे मग कशातून तर भरपूर भाज्या फळं खा, पिवळ्या रंगाच्या, नारिंगी रंगाच्या, हिरव्या रंगाच्या भाज्या वगैरे खायला पाहिजे, दूध रोज घ्यायला पाहिजे, अंड घ्यायला पाहिजे, याच्यातून अ जीवनसत्व मिळतं. आता खरं हे जे अजीवनसत्व आहे तर हे अजीवनसत्व भाज्यांमध्ये नसतं, ते फक्त ऍनिमल सोर्स मध्ये असतं. म्हणजे दूध म्हणा, दूध हे ऍनिमल सोर्सच झाला, अंडी म्हणा, दूध, दही, लोणी, याच्यातून पण, लोणी म्हणजे घरचं, रेडीमेड नाही, तर याच्यातून अजीवनसत्व मिळतं. आणि भाज्या वगैरे आहे त्याच्यातून जे मिळतं ते अजीवनसत्वाचा प्रिकर्सर असतो. प्रिकर्सर म्हणजे त्याला म्हणतात बीटा कॅरोटीन. हा बीटा कॅरोटीन सर्व भाज्यांमध्ये असतो. ऍक्च्युअल अजीवनसत्व त्यात कधीच नसतं. पण जेव्हा ते आपण डाळी बरोबर खातो म्हणजे प्रोटीन्स बरोबर खातो तेव्हा त्याचं अजीवनसत्वामध्ये कन्व्हर्शन होतं. तर प्रोटीन ही म्हणजे अजीवनसत्व संपूर्णपणे प्रोटीनवर अवलंबून आहे आणि प्रोटीनची कार्यक्षमता पूर्णपणे अजीवनसत्वावर अवलंबून आहे. एक छोटंसं उदाहरण मी देते की जसं अंड आहे, अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये भरपूर चांगले प्रोटीन्स आहेत आणि पिवळ्या भागामध्ये व्हिटॅमिन ए आहे, आयर्न आहे, इतर पुष्कळ चांगले घटक आहेत. तर ते अल्ब्युमिन शरीरामध्ये योग्य तऱ्हेने पचण्यासाठी किंवा त्याची कार्यक्षमता वाढण्यासाठी, ते कार्यरत होण्यासाठी अजीवनसत्व लागतं. तर ते त्याच्यात असतं आणि आपण चुकीचे समज करून सगळेजण ते जे येलो किंवा योग जे असतं ते फेकून देतात. हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे. कितीही तुम्ही प्रोटीन्स खाल्ले पण अजीवनसत्व नसेल तर त्याचा शरीराला उपयोग होत नाही. आणि प्रोटीन्स हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. खरं म्हणजे आपल्या संपूर्ण देशात प्रोटीन माल न्यूट्रिशन आहे. प्रोटीनची आपलं शरीर जे आहे ना ते 50% प्रोटीनचं बनलेलं आहे. सगळे हॉर्मोन्स म्हणा, सगळ्या पेशी, रक्त, आपली त्वचा किंवा सगळे मसल्स, स्नायू, हाडं, सगळीकडे रक्त, सगळीकडे प्रोटीन्स लागत असतात. आणि या प्रोटीन्स बरोबर अर्थातच अन्य घटक लागत असतात. तर आहारामध्ये प्रोटीन्स असणं आवश्यक आहे आणि विशेष करून सकाळच्या न्याहारीमध्येही प्रोटीन्स असलं पाहिजे. कारण त्यांनी जी ऊर्जा मिळते सकाळच्या न्याहारीतल्या प्रोटीन्सनी आणि सिरियल्सनी, तर ती दिवसभर आपल्याला कार्यरत राहायला मदत करत असते. तर त्वचेकरता इसेन्शियल फॅटी ऍसिड्स, प्रोटीन्स, व्हिटॅमिन ए आणि झिंक हाही घटक लागतो किंवा आयर्न हाही घटक लागतो. तर आयर्न म्हणजे पुन्हा हिरव्या पालेभाज्या या रोज खायला पाहिजे. आणि हे जे सगळे नियम आहेत ना हे सगळ्यांकरता आहेत. पुष्कळदा आपण म्हणतो नाही नाही मुलांना काही पण चालेल, ते वाढीचं वय आहे. तर वाढीचं वय तर सगळ्यात महत्वाचं आहे. वाढीच्या वयातच ही पुढची जी उभारणी करायची असते ती आत्ताच होत असते, लहानपणापासूनच ती होत असते. म्हणजे खरं म्हणजे वयाच्या 8व्या वर्षापासून म्हणजे पुढील हार्ट अटॅकची सुरुवात पण वयाच्या 8व्यापासून होऊ शकत असते. इतकी स्लो आर्टरीज मध्ये स्लो असा फॅटचा थर जमू लागतो तो 8व्या वर्षापासून. तर लहानपणापासूनच मुलांनाही हे सगळं खायला द्यायची गरज आहे. आता जी अंतत्वचा जी आहे आपली त्याच्याकरता पण व्हिटॅमिन्स लागतात. तर ते जे व्हिटॅमिन्स आहेत अंतत्वचे करता तर त्यालाही प्रोटीन्स पाहिजे, मग व्हिटॅमिन ए पाहिजे, मग व्हिटॅमिन B6 पाहिजे, B3 हवं आहे आणि B12 आणि पुन्हा झिंक. झिंक हा असा एक क्षार आहे
आपल्याला खरं म्हणजे आपलं जो संतुलित आहार आहे, कारण हे सगळं येऊन जाऊन बेसिकली संतुलित आहार हवा आणि मग हे सगळे ऍडिशन्स पाहिजे. तर संतुलित आहार असा असतो ज्याच्यामध्ये रोज 40 अन्न घटक असतात. तर 40 अन्न घटकामध्ये 15 जीवनसत्व आणि 14 क्षार हवे असतात. आणि 10 प्रोटीनचे घटक हवे असतात आणि 1 तेलाचा घटक हवा असतो. तर हे सगळेच्या सगळे हे जे पोषक तत्व असतात ही आपल्या शरीरात एका टीम प्रमाणे काम करतात. एकमेकाच्या शिवाय हे कामच करू शकत नाही. तर अंतत्वचे करता पण झिंक हवं, विटॅमिन B3 हवं, B6 हवं आणि B12. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे B12. आता पुष्कळदा आपल्याला माहितीये की आपल्याला अँटीबायोटिक्स दिलं की मग B12 किंवा B विटॅमिनच्या गोळ्या दिल्या जातात. तर आपली जी अंतत्वचा आहे, आपल्या मुखापासून तर एनस पर्यंत आतमध्ये भरपूर फ्रेंडली बॅक्टेरिया असतात. जीवजंतू जे असतात ते आपले मैत्र जीवजंतू असतात आणि ते अत्यंत महत्वाचे असे असतात. ऍक्च्युअली असंही म्हणतात की एक ब्रेन म्हणजे वरचं ब्रेन आहे आणि एक गट ब्रेन आहे. तर गट ब्रेन त्यांना मेसेज देतो तेव्हा ते न्यूरो ट्रान्समिटर्सच्या द्वारे ब्रेन मधून सेरोटोनिन निघतं, मग भुकेची इच्छा होते. हे सगळं एकमेकाशी संबंधित असं असतं. तर आपल्या आतमध्ये आतील बॅक्टेरिया किंवा आतील मैत्र जीवजंतू हे अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. आणि पुष्कळदा आपण ही जी अनेक औषधं घेतो न विचारता आपल्या मनाने, सल्फा ड्रग्स घेतो, अँटीबायोटिक्स सुद्धा लोक आपल्या मनाने घेतात किंवा कितीतरी पेन किलर्स आपण घेतो. तर या सगळ्यांनी आपली जी अंतत्वचा आहे ती अत्यंत म्हणजे खराब होते. आपल्या इंटेस्टाईन मध्ये जिथून सगळे पोषक तत्व शोषित होतात तिथे अशा बारीक बारीक अशा विलाय असतात, त्याही नष्ट होतात. मग तिथून हे सगळं शोषण होत नाही आणि मग तिथे वाईट बॅक्टेरियाचा प्रादुर्भाव सुरू होतो. मैत्र जीवजंतू जसे आहेत तसे शत्रू जीवजंतू पण असतात, ते तिथे वाढायला लागतात आणि मग त्याच्यामुळे जर मालन्यूट्रिशन ऑलरेडी असेल तर मग डायरिया होतो आणि इतर सगळे पुन्हा प्रॉब्लेम्स होत जातात आणि कळत नाही, मग पुन्हा अँटीबायोटिक्स आणि असं. तर हे जे मैत्र जीवजंतू आहे यांचा सांभाळ म्हणजे जर मैत्र जीवजंतू नसतील तरी प्रतिकार शक्ती आपली योग्य राहू शकत नाही. मग याकरता काय B12 पाहिजे किंवा याकरता काय दूध, दही, ताक भरपूर पाहिजे. जे प्रत्येकाने रोज साधारण 250 ते 300 ml दूध, दही, ताक घ्यायला पाहिजे. कारण त्याच्यातून आपल्याला मैत्र प्रोबायोटिक्स ज्याला म्हणतात किंवा याच्यात असतं किंवा काही प्रोबायोटिक ऍसिडोफिलस अशा टॅबलेट्स पण मिळतात, ते पण घ्यायला हरकत नाही. त्यांनी पण आपण ती वाढ हे करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आहारात भरपूर फायबर रफेज पाहिजे. म्हणजे जेव्हा जेव्हा अँटीबायोटिक्समुळे तिथले जीवजंतू किंवा तिथला मैत्र जीवजंतू नष्ट होतात तेव्हा जर आहारात भरपूर रेषा आणि तंतुमय पदार्थ असतील तर ते या इतर दुसऱ्या जीवजंतूंना शिरकाव करू देत नाहीत. तर आपल्या म्हणजे भरपूर आहारामध्ये प्रोटीन्स असावे, विटॅमिन्स. आता हे सगळे जे विटॅमिन्स आहेत हे आपल्या स्प्राउटेड म्हणून मिळतं. थोडस अंकुरित मूग किंवा म्हणजे शेंगदाणे म्हणा, सर्व प्रकारच्या डाळी, शक्यतोवर सालीच्या डाळी असतील तर सगळ्यात जास्त चांगलं. मग ब्राऊन राईस म्हणजे हातसडीचा तांदूळ किंवा व्हीट जर्म, आपलं जे गव्हाच्या अंकुरामध्ये अंकुर असतो त्याच्यामध्ये खूप उत्तम प्रकारचे विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की कणिक चाळू नये किंवा कणिक रेडीमेड पण घेऊ नये. आपण गहू घेऊन ती दळावी म्हणजे मग आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. व्हीट ड्रम पण खूप चांगलं आहे. किंवा व्हीट ग्रास जे आपण रोपं जर वाढवली त्याच्यामध्ये 17 असे न्यूट्रिएंट्स आहेत जे की आपल्या प्रतिकार शक्तीला मदत करू शकतात. तर जर आपण घरामध्ये ते गव्हाची रोपं वाढवली 6 इंच आणि घरामध्ये त्याचा रस करून घेतला ते पण खूप फायद्याचे आहेत. ते आपला इंटेस्टिनल फ्लोरा, इंटेस्टिनल सेल्स याच्यामध्ये भरपूर हे असतं. आणि मग तिसरं आहे व्हाईट ब्लड सेल्स, पांढऱ्या रक्तपेशी. तर या पांढऱ्या रक्तपेशी मध्ये जे घटक आहेत, एक न्यूट्रोफिल्स म्हणतो, फॅगोसाइट्स म्हणतो, मॅक्रोफेजेस म्हणतो. फॅगोसाइट्स 1, 2 असे 2-4 प्रकार त्याच्यात आहे. तर ते काही आपल्या बोन मॅरो मध्ये बनतात, काही थायमस ग्रंथीमध्ये म्हणतात, कुठे काही. पण हे सगळे जसे जीवजंतू अटॅक करतात ना
आणि मग ते शोषित होतात आणि रक्तप्रवाहात जातात, ब्लड सर्क्युलेशन मध्ये. तिथे हे ताबडतोब त्यांना नष्ट करतात, त्यांना एनगल्फ करून म्हणजे संपवून टाकतात. तर हे जे व्हाईट ब्लड सेल्स आहेत, तर याच्याकरता पण पुन्हा तेच प्रोटीन्स असणं आवश्यक आहे, झिंक असणं आवश्यक आहे, विटॅमिन B3 असणं आवश्यक आहे. मग विटॅमिन ए तर सगळीकडे फार आवश्यक आहे, विटॅमिन B12 असणं आवश्यक आहे. आम्ही असं म्हणतो की विटॅमिन बी हे कॉम्प्लेक्स आहेत ना, खूप आहेत, त्यातले 10-12 विटॅमिन बी आहेत. तर हे सर्व बी विटॅमिन्स तुमच्या डायजेशन करता, पोटा करता लागतात आणि तुमच्या ब्रेन करता पण लागतात. आणि हे सर्व बी विटॅमिन्स अनपॉलिश गोष्टींमधनं आपल्याला भरपूर मिळतात. जेव्हा आपण त्याला थोडंही पॉलिश केलं तरी त्याच्यातून जास्तीत जास्त हे विटॅमिन्स नष्ट होत असतात आणि तेच सध्या होत आहे. म्हणजे इव्हन डायबिटीसचं मूळ असंच म्हणतात की हॅड देअर नॉट बीन सो मच ऑफ रिफायनिंग ऑफ फूड्स, देअर वुड नॉट हॅव बीन सो मच ऑफ राईज इन डायबिटीस. तर जितकं आपण रिफाईन, आणि आपण सगळं रिफाईन खातोय, तांदूळाला 5 वेळेला पॉलिश होतं, तर त्याच्यामध्ये सगळे बी विटॅमिन निघून जातात. राईस इज द बेस्ट सोर्स ऑफ ऑल बी विटॅमिन्स. राईस मुळीच खराब नाहीये, आपल्याला वाटतं की त्याने, पण पॉलिश राईस त्याने ब्लड शुगर वाढू शकते. तर जितके पण आहे, गहू म्हणा किंवा डाळी म्हणा, भाज्या म्हणा, फळं म्हणा, जितके शक्यतो त्याच्या ओरिजिनल रूपात खाल्ले तितका त्याचा फायदा जास्त होतो. त्याच्या सालासकट खायला पाहिजे, कारण त्या सालांमध्ये पुष्कळ सारे अजून फायटोकेमिकल्स असतात. हे फायटोकेमिकल्स पण या विटॅमिन्सना सगळ्यांना मदत करत असतात. विटॅमिन ई असणं आवश्यक आहे. विटॅमिन ई हे जणू एक ऑक्सिजन असतं, आणि विटॅमिन ई पण रोगप्रतिकार शक्ती, म्हणजेच या सगळ्या ज्या पेशी आहेत, या पेशींच्या वाढीकरता मदत करत असतात. B12 पुन्हा मी सांगितलं कशात असतं. B3 अगदी शेंगदाणे, रोज एक मुठ्ठी भाजलेले शेंगदाणे खावे संध्याकाळी, मुरमुरे आणि शेंगदाणे, सगळे शेंगदाणे अगदी उत्तम असतात, त्यांनी कधीच कोलेस्ट्रॉल वगैरे वाढत नसतं. किंवा इतर इतक्या गोष्टी आहेत, आपले शिंगाडे आहेत, खसखस आहेत, तीळ आहे, तिळामध्ये खूप चांगले असे घटक आहेत. तर जितकी व्हेरायटी आपल्या आहारात असेल तितक्या यांनी आपल्याला रोग प्रतिकार शक्तीला सांभाळ करता येईल. तर ही जीवनसत्व मुख्यत्वे म्हणजे प्रोटीन्स भरपूर पाहिजे, लोह पाहिजे. लोह आपल्या हिरव्या भाजीपाल्यांमधून आणि लोखंडाच्या कढईत स्वयंपाक करण्याने पण लोह मिळतो. किंवा जे आळीवाची खीर म्हणा, मनुका म्हणा, नाचणी म्हणा, या सगळ्यातून मिळतं. मग तिसरं आहे फोलिक ऍसिड. फोलिक ऍसिड हे पण एक बी विटॅमिनचा प्रकार आहे, आणि फोलिक शब्दावरनं की सगळ्या हिरव्या पानांमधून हे मिळतं. आणि हे सगळे जे विटॅमिन्स आहेत याच्या कमतरतेमुळे शरीरात होमोसिस्टीन पण वाढू शकतं, म्हणजे याच्या बरोबर हृदयरोगाला पण चालना मिळू शकते. जर हे सर्व बी विटॅमिन्सची कमतरता झाली तर होमोसिस्टीन वाढतं, आणि होमोसिस्टीनमुळे हार्ट अटॅकची संभावना पण वाढत असते. तर हे फोलिक ऍसिड असणं अत्यंत आवश्यक आहे. हे सर्व हिरव्या पालेभाज्यांमधून मिळतं. आणखीन सगळं स्प्राउट्स मध्ये सगळं असतं, सगळ्या स्प्राउट्स मध्ये किंवा सगळ्या धान्यांमध्ये. मग सगळ्या हे जे अक्रोड आणि हे जे आहेत आपले, त्याच्यामध्ये पण चांगल्या प्रकारचं तेल असतं, चांगल्या प्रकारचे प्रोटीन्स असतात, आणि चांगल्या प्रकारचे मिनरल्स असतात. आणि सगळ्यात महत्वाचा जो घटक आता याच्याकरता राहून गेला इंटेस्टिनल सेल्स करता, तो म्हणजे कॅल्शियम. कॅल्शियम हा जो घटक आहे, हे जे मिनरल आहे, आपल्या शरीरामध्ये 3 ते 4 किलो जवळपास मिनरल्स आहेत. कितीतरी 14-15हून जास्त. तर त्याच्यात सगळ्यात जास्त कॅल्शियम आहे, बाकी सगळे थोडे थोडे आहे. आणि हे कॅल्शियम म्हणजे हाडांकरता लागतं, हृदयाकरता लागतं, स्नायूंकरता लागतं, रक्ताकरता लागतं, सर्व दूर याची गरज असते कॅल्शियम. तुमच्या ब्लड प्रेशर करता लागतं, तुमच्या मानसिकतेकरता लागतं. कॅल्शियम हा घटक जिथे तिथे प्रत्येक पेशीला त्याची गरज असते. तर हा कॅल्शियम पण आपल्याला दुधातून मिळतो. म्हणून दूध नका घेऊ वगैरे हे सगळं चुकीचं आहे. दुधापेक्षा ताक घेणं सगळ्यात उत्तम आहे. दिवसभरातून कितीदाही ताक घ्यावं, आणि तरी पण आपली कॅल्शियमची गरज पुरत होत नाही. कारण वाढीच्या वयात विशेषतः स्त्रियांना, मुलींना, सगळ्यांनाच भरपूर कॅल्शियम, म्हणजे रोज 1 ग्रॅम 1 ते 1.5 ग्रॅम हवं असतं, म्हणजे एका डाळी एवढं समजा. तर मग तो कॅल्शियम आपण जो चुना असतो, खायचा चुना, त्याचा वापर करावा. कणकेमध्ये भिजताना थोडा घालावा, भातात शिजताना घालावा, किंवा ताकात घालावा. ताकात घातल्याने त्याचा आंबटपणा पण कमी होतो, आणि आपल्याला जितकं कॅल्शियम हवं तितकं मिळतं. कॅल्शियम
सगळे आपल्या ज्या रक्तवाहिन्या यांचं आकुंचन प्रसरण पावणे, आपल्या इंटेस्टिनल पूर्ण कॅनलचं आकुंचन प्रसरण पावणे, या सगळ्या करता कॅल्शियमची गरज असते. तर तो एक कॅल्शियम हा महत्वाचा घटक. 8 ते 9 असे आपल्याला पोषक तत्व रोज हवे आहेत. तर त्याच्यात कॅल्शियम झालं, झिंक झालं, फोलिक ऍसिड, व्हिटॅमिन B6, आयर्न, आणखीन व्हिटॅमिन सी. सगळ्यात महत्वाचं जे व्हिटॅमिन असेल ते व्हिटॅमिन सी आहे. याला आपण अँटीऑक्सिडंट ते म्हणतो. आपल्या शरीरातनं नॉर्मलीच असे खूप काहीतरी चयापचयाच्या गतीमध्ये काही काही अशा क्रिया होत असतात. चुकीचे काही घटना पण चालू असतात आणि त्यांनी असे फ्री रॅडिकल्स म्हणून तयार होतात. तर हे फ्री रॅडिकल्स फार घातक असतात. हे फ्री रॅडिकल्स मूळ आहे की त्याच्यामुळेच अनेक हे जे पेशींचा ऱ्हास होणारे जे रोग आहेत, कॅन्सर, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, हे फ्री रॅडिकल्स पण म्हणजे त्याला जबाबदार आहेत. तर हे फ्री रॅडिकल्स न व्हावे किंवा व्हावे तर त्याला नेस्तनाबूत करण्याकरता अँटीऑक्सिडंट्स असतात. हे अँटीऑक्सिडंट म्हणजे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि बीटा कॅरोटीन, आणि त्याच्याबरोबर सेलेनियम आणि कॅल्शियम हे आणि झिंक हे मिनरल्स. तर हे अँटीऑक्सिडंट्स फार महत्वाची भूमिका करतात. ही आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवायची असेल तर भरपूर व्हिटॅमिन सी रोज खायला पाहिजे. या व्हिटॅमिन सी चे जे जनक होते लायनस पॉलिंग, ही डाईड ऍट द एज ऑफ 96, आणि त्यांना याच्यावरती 2 का 3 नोबेल प्राइजेस मिळाले त्या काळी. बरेच वर्ष झाले आता त्याला, पण ते फक्त याचाच उपयोग करायचे, स्वतः त्यांनी तेच घेतलं, इवन फॉर कॅन्सर अँड फॉर एव्हरीथिंग. तर भरपूर तर व्हिटॅमिन सीच्या गोळ्या घेण्यापेक्षा आपल्या इथे भरपूर सायट्रस फ्रुट्स आहेत, आपल्याकडे भरपूर आवळा आहे. आवळ्यामध्ये जितकं व्हिटॅमिन सी आहे तितकं कशातच नाहीये. आपल्याकडे भरपूर लिंबू आहे, संत्री आहे आणि सर्व सलाड्स आहे त्याच्यातून. तर जितकं जमेल तितकं व्हिटॅमिन सी रोज खायला पाहिजे. मी तर म्हणते रोज 2 किंवा 3 लिंब खायला पाहिजे, लिंबू पाणी किंवा असं. ते व्हिटॅमिन सी आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवतं आणि याला अँटीऑक्सिडंट पण म्हणतात. जे हे जे रोग 4 मी म्हटले आहे, WHO ने म्हटलंय की हे मॅनमेडच आहे, मनुष्य निर्मित आहे. तर या रोगांचा उपाय पण मनुष्याजवळच आहे. तर अल्कोहोल, स्मोकिंग, रॉंग इटिंग हॅबिट्स, नो एक्सरसाइज, आणखीन याच्यामुळेच ते झालेले आहे. तर आपणच मनुष्य निर्मित आहे, आपणच त्याला ठीक करू शकतो. आणि त्यात मुख्य भाग आहे की आहार विहार आचार विचार. जर चांगली वृत्ती असेल तरच रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते. म्हणजे नुसतंच हे नाही, तुमचे व्यायाम पाहिजे, आहार पाहिजे आणि चांगली वृत्ती पण पाहिजे. तरच या सगळ्या गोष्टी मिळून आपण रोगप्रतिकार शक्ती वाढवू शकतो आणि आपण याचा सामना करू शकतो. आणि जरी काही झालं तरी पण निदान त्याच्यातून लवकर बरे होऊ शकतो जर आपल्याजवळ भरपूर हे सगळे विटॅमिन्स असतील. ते व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी आणि बीटा कॅरोटीन, जे मी म्हटलं की व्हिटॅमिन ए सारखं असतं, म्हणजे भरपूर हिरव्या, पिवळ्या, नारिंगी भाज्या आणि फळं ही रोज खायला पाहिजे. आणखीन त्याचप्रमाणे हे 3 जे घटक आहे हे आपल्या शरीरातले अँटीऑक्सिडंट्स आहेत. आता हे सगळं कसं व्हायचं तर 2 मुख्य जेवण पाहिजे, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण. आपल्या शरीरात ना एक अदृश्य घड्याळ आहे आणि निसर्गात पण एक सिरकाडियन रिदम आहे, सिरकाडियन सायकल आहे. मनुष्य हा निसर्गाचा अंश आहे. मनुष्य, पशुपक्षी, निसर्ग यांनी एकमेकांनी सिम्बायोटिकली राहायला पाहिजे. ते आपण राहत नाहीये, म्हणूनच निसर्गाचा कोप झालाय, परमेश्वराचा कोप झालाय. आपण निसर्गाला वाळीत टाकलं आहे. निसर्गाची खूप त्याला वाईट आपण त्याने वापर केलेला आहे निसर्गाचा. तर आणि पशुपक्षींनाही त्यावर परिणाम झालेला आहे. म्हणून ही सगळी सायकलच तुटलेली आहे. तर ही जी निसर्गात जी सायकल असते, सूर्योदय, सूर्यास्त, पौर्णिमा, अमावस्या, हे सगळं, तर याच्या अनुषंगाने आपल्या शरीरात पण एक सायकल चालू असते अदृश्य. आणि ती सायकल खाण्यापिण्याशी संबंधित आहे, खाण्यापिण्याशी आणि तुमच्या ऍक्टिव्हिटी लेवलशी सुद्धा. तर याकरता 2दा पूर्ण जेवण पाहिजे, 2दा हलका नाश्ता पाहिजे आणि 2दा दूध असावं. अशा तऱ्हेने ते विभाजित घेतलं पाहिजे. तर याच्या वेळा अत्यंत महत्वाच्या. आता हा जो एक स्ट्रेस पण रोगप्रतिकार शक्ती नष्ट करतो. स्ट्रेस इज अनदर मेजर कॉज फॉर आपली रोगप्रतिकार शक्तीला कमी करायला. तर हा जो स्ट्रेस होतो त्याचा संबंध पण या गोष्टींशी आहे, दिवस रात्र. कारण
त्याच्यामुळे काय होतं, आपल्या शरीरात काही हॉर्मोन्स निघतात, त्याला कॉर्टिसॉल म्हणतात, ऍड्रेनालिन म्हणतात. तर ते हॉर्मोन्स निसर्गाच्या प्रमाणे सकाळी सुरू होतात निघणं आणि त्याच्यावर त्या कॉर्टिसॉलवर आपण भरपूर काम करतो. पण जेव्हा रात्री पण काम करतो तर तेव्हा पुन्हा हे कॉर्टिसॉल निघतं आणि तेव्हा ते आपल्याला अपायकारक असतं. तर रात्रीचा दिवस करून कामं करणे, कमी झोप घेणे, वेळी अवेळी खाणे, या सगळ्यांचा परिणाम आपली रोगप्रतिकार शक्ती नष्ट करण्यामध्ये होतो. तर जेव्हा दुपारच्या वेळेला सूर्य माथ्यावर असतो तेव्हा आपली ऍक्टिव्हिटी लेवल सगळ्यात जास्त असते आणि म्हणून मेजर कॅलरीज ऑफ द होल डे शुड बी कन्झ्युम्ड इन द आफ्टरनून बिटवीन 12 and 2. आणि त्याच्यामध्ये संपूर्ण आहार पाहिजे. जसं मी मगाशी म्हटलं की 6 गोष्टी आपण खातो, धान्य, डाळी, भाजीपाला, दूध, दही, ताक, तेल, तूप आणि फळ. तर ही सगळ्या गोष्टी त्याच्यात येणं आवश्यक आहे, कारण याच्यातून जे 40 अन्नघटक मिळतात ते एका टीम प्रमाणे काम करतात. याच्यात तुम्ही प्रमाण कमी करू शकता पण घटक तेवढेच हवे. तर आणि सकाळच्या वेळेला आपल्या अर्ली मॉर्निंग आपल्या शरीरात, प्रत्येकाच्या शरीरात ट्रायग्लिसराइड्स म्हणजे फॅट्स जास्त असतात नैसर्गिकपणे आणि म्हणून मॅक्झिमम हार्ट अटॅक्स अर्ली मॉर्निंगच येत असतात. तर ते ट्रायग्लिसराइड्स पण न होण्याकरता कसं आपण करायला पाहिजे ते पुन्हा हाच असा आहार आहे. पण सकाळच्या वेळेला आपल्या शरीरात कॅल्शियम आणि ग्लुकोजची पातळी कमी असते आणि म्हणून तेव्हा सकाळचा नाश्ता घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या नाश्त्यामध्ये ग्लुकोज म्हणजे ग्लुकॉन डी किंवा ग्लुकोज नसावं, परंतु सिरियल असावे, म्हणजे कुठलाही धान्याचा प्रकार. धान्याच्या प्रकारातूनच शरीरात ग्लुकोज बनत असतं. आणि कॅल्शियम हवं, म्हणजे सकाळी दूध, दही, ताक हे असणं अत्यंत आवश्यक आहे. तर त्याच्याऐवजी आपण चहा, कॉफी हे करत असतो. तर त्यांनी जर कॅल्शियम आणि प्रोटीन्स हे नाही मिळाले आणि जीवनसत्व अ, तर आपल्या दिवसभराची जी कार्य करण्याची क्षमता आहे ती पण थोडी ढिली होते, विशेष करून 40 नंतर, 45 नंतर. म्हणून सकाळचा नाश्ता हा प्रत्येकाकरता आवश्यक आहे आणि याच्यामध्ये विविधता असावी. आपला जो पूर्ण दिवसभराचा आहार राहणार आहे त्याच्यात सगळ्यात विविधता असावी. जे ज्या मोसम मध्ये ज्या याच्यात ऋतूंमध्ये होत असतं तेच आपण त्या वेळेला खायला पाहिजे. आणि जे म्हणजे ईट लोकली असं आहे आणि थिंक ग्लोबली, जे आपल्या होतं ते सगळं खायला पाहिजे. सर्व प्रकारच्या भाज्या, सर्व प्रकारची फळं. आणि तुम्ही हे विस्तृतपणे सांगतात आहात आणि विस्तृतपणे सांगितलं तुम्ही, पण थोडस स्पेसिफिकली म्हणजे आता तुम्ही जसं म्हटलं 4 वेळा खायला पाहिजे, तर ते पूर्ण व्हायचं विविधता म्हणता, तर आता जे जिभेला आवडतं ते आरोग्याला चांगलं असतं, पण जे जिभेला आवडत नाही ते रादर आरोग्याला चांगलं असतं. जे जिभेला आवडतं ते आरोग्याला दिवस ठेवावं ना, आठवड्यातून एक दिवस जिभेकरता ठेवा आणि 6 दिवस आपल्या आरोग्याकरता ठेवा. अच्छा, तर थोडा नाश्ता व्हेरायटी काय राहावी, लंच मध्ये कशी व्हेरायटी? आपली व्हेरायटी म्हणजे किती, मी सगळी व्हेरायटी सांगू शकते की तुम्ही थालीपीठ खा, इडली, डोसे, धिरडी, पोहे, उपमा, आंबील, अजून उपासाचे थालीपीठ, उपासाचे पदार्थ, मग कितीतरी प्रकारचे साऊथ इंडियन प्रकार आहेत ते, किंवा मग साधे मेथीचे असे पराठे, थालीपीठ वेगवेगळ्या प्रकारचे करू शकता, मिश्र डाळींची करू शकता, किंवा अंकुरित मूग आणि या सगळ्यांची धिरडी करू शकता. आणि अशी व्हेरायटी असेल तर निश्चितच आपल्याला ते खावंसही वाटतं आणि सकाळी ते व्हायला पाहिजे. नंतर अशीच परिस्थिती शरीरात संध्याकाळच्या वेळेला असते, कॅल्शियम आणि ग्लुकोज लेवल लो होतात, म्हणून संध्याकाळी पण थोडी भूक लागलेली असते आणि तेव्हा कोरडा नाश्ता घ्यावा. त्याच्यातही आपले पदार्थ आहे, आपले सत्तू आहे, चिवडा आहे, भेळ आहे, उकडलेले बटाटे, उकडलेली रताळी, शिंगाडे, भुट्टा, राजगिरा, असे कितीतरी आपले जे आपले जुने पदार्थ आहेत, जुने प्रकार आहेत, ते सगळे पौष्टिक आहेत आणि त्याला आपण पुन्हा पुनरुज्जीवित करायची गरज आहे. आणि मी म्हणते की ते सगळं आजकालच्या मुलींनी शिकण्याची खूप गरज आहे, कारण त्याच्यामध्ये जे पोषण होईल त्याच्यासारखं पोषण आजच्या फास्ट फूड मध्ये नाही. फास्ट फूड का खराब आहे, कारण ते सगळं रिफाइंड आहे. एनिथिंग विच इज रिफाइंड इज व्हेरी 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 बॅड, डेफिनेटली, बिकॉज इट गिव्स अस जंक कॅलरीज, इट डझंट गिव्ह यू एनी न्यूट्रिएंट. त्याच्यामध्ये सॉरी
मुख्य म्हणजे हे जे ब्रेड बिस्किट आणि हे जे आहे ना, याच्यामध्ये ट्रान्स फॅटी ऍसिड्स असतात. कारण जेव्हा पण ते व्हेजिटेबल ऑइल किंवा तेल तूप हे गरम होतं, रिफाईन केलं जातं आणि त्याच्यातच हे पदार्थ होतात, ब्रेड बिस्किट केक्स पेस्ट्रीज सर्व प्रकारचे फरसाण सर्व प्रकारचे तळलेले पदार्थ, तर ते तो तेल किंवा ते व्हेजिटेबल ऑइल किंवा ते तूप वनस्पती तूप हे अत्यंत गरम केलं जातं आणि त्याच्यामध्ये ट्रान्स फॅटी ऍसिड्स तयार होतात. हे ट्रान्स फॅटी ऍसिड्स हे मुख्य कारण आहे ब्लड प्रेशर, हृदयरोग, कॅन्सर आणि सगळ्या रोगांकरता आणि अर्थात आपली रोगप्रतिकार शक्ती नष्ट करण्याकरता. म्हणून असे जे आपले जुने पदार्थ आहेत त्याला आपण शोधून काढायला पाहिजे, त्याला त्याचे वेगळे क्लासेस घ्यायला पाहिजे किंवा नुसते आपण रेसिपीज बघतो तर त्या रेसिपीज मध्ये आपण शोधायला पाहिजे की याच्यामध्ये मैदा आहे का, याच्यामध्ये नुसतं क्रीम आहे का. तर ज्याच्यामध्ये दलिया असेल किंवा कणिक असेल किंवा इतर काही म्हणजे किंवा फर्मेंटेड फूड्स पण सगळे खूप चांगले असतात, पण संध्याकाळी हलका कोरडा नाश्ता घ्यावा आणि त्याच्याबरोबर पुन्हा दूध दही ताक दूध घेतलं सगळ्यात उत्तम. आणि मग रात्रीचं जेवण हलकं असावं, त्याच्यामध्ये पण पूर्ण 6 गोष्टी असावे. एकांगी अन्न प्रकारांनी आपल्याला पूर्ण पोषण होत नसतं की एकच गोष्ट केली पोट भरतं परंतु आपल्या पेशी उपाशीच राहतात. पुष्कळदा आपण काय करतो, सकाळी घाईघाईने नाश्ता घेत नाही, मग दुपारी भाजी पोळीचा डबा नेतो, संध्याकाळी आल्याबरोबर चहा आणि फरसाण घेतो, रात्री पूर्ण व्यवस्थित जेवतो. हा याने तुम्हाला संतुलित तुमची जितकी रिक्वायरमेंट आहे तितकी मिळत नाही. आणि आज झालंय काय की आपल्या जीवन पद्धतीमुळे आपल्या या व्हिटॅमिन्स मिनरल्सच्या गरजा वाढल्या आहेत. तुम्ही जितके या कम्प्युटर समोर बसता, मोबाईल समोर बसता, टीव्ही समोर बसता, ब्राईट लाईटला फेस करता, दिवस रात्र कम्प्युटर आणि याच्यात असता, तितकी तुमची जीवनसत्व अ आणि प्रोटीन्स आणि कॅल्शियमची गरज वाढते. जितकं प्रदूषण आहे त्यांनी व्हिटॅमिन सी ची गरज, असं आपलं जे जीवन वाढलंय त्यांनी जी गरज वाढलेली आहे, हवेतलं प्रदूषण, आवाजाचं प्रदूषण, तर ती पूर्ण होत नाही. आणि असं नाही की बा आता म्हातारे झाले तर खूप कमी खा, कमी तर खायला पाहिजे जे सोप्या आणि पचेल असं पाहिजे, परंतु संपूर्ण संतुलित आहार हेच सगळ्यावर उपाय आहे. आणि याच्यामध्ये या जोडीला एक गोष्ट सांगावीशी वाटते की याच्याबरोबर भरपूर व्हिटॅमिन सी रोज खायला पाहिजे. रोज 300 ग्रॅम भाज्या खायला पाहिजे प्रत्येकाने, रोज 1 पाव दूध दही ताक पाहिजे, रोज 2 ते 3 वाट्या वरण असावं आणि शिवाय 1 मुठ्ठी शेंगदाणा, 1 चमचा मेथी दाणा आणि 1-1.5 असं डाळी एवढं चुना हे प्रत्येकाने रोज खायला पाहिजे. लोखंडाच्या कढया वापरा, अल्युमिनियमची भांडी वापरू नका, त्यांनी अल्झायमरचा धोका वाढतो. आणि याच्यात जसं सांगितलं आहे आयुर्वेदामध्ये की 6 षडरस युक्त आहार पाहिजे, तर 6 रस पाहिजे, तर त्याच्यामध्ये गोड, तिखट, आंबट, खारट, कडू आणि तुरट हे 6 रस पाहिजे. तर गोड म्हणजे फळांच्या रूपात गोड, साखर नाही, किंवा मध चालेल, पण ज्यांना शुगर आहे त्यांनी मध पण घेऊ नये. ज्यांना शुगर आहे त्यांनी 1 फळ दुपारच्या लंच नंतर अवश्य खावं. मग कडू रस रोज असावा, म्हणून हा मेथी दाणा जरूर खावा, तो आपल्या वर्णात याच्यात शिस्ताना घालावा. मेथी दाणा अंकुरित करू नये खा, त्याचा कडवटपणा निघून जातो. मेथी दाण्यामध्ये खूप जास्त गुणधर्म आहे. तर या सगळ्याबरोबर मी जे सांगत होते की फायबर रफेज आवश्यक आहे, तर हे फायबर रफेज पण सोल्युबल आणि इनसॉल्युबल असतं, तर हे याच्यात सोल्युबल असतं, ते खूप आवश्यक असतं, ते हृदयरोगाला कोलेस्ट्रॉलला कमी करतं. आणि तुरट रस हवा, म्हणून आवळ्याचं महत्व आहे. तर तुरट रसाने आपल्या लिव्हरला मजबूती येते, कारण सगळ्या या ज्या घटना घडत असतात या लिव्हर मध्ये घडतात. तर लिव्हर स्ट्रॉंग होण्याकरता तुरट आणि कडूरस रोज आहारात जबरदस्ती प्रत्येकाला आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे घ्यायला पाहिजे. तर याच्याच बरोबर व्यायाम अत्यंत आवश्यक आहे. जर म्हणजे रोज आठवड्यातून 5 दिवस जरी केला, रोज 1 तास, खरं म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी, तर सकाळी प्राणायाम वगैरे आणि संध्याकाळी दुसरं म्हणजे चालणे किंवा अशा प्रकारचा व्यायाम संध्याकाळी करावा. आणि या व्यायामाने पण तुमची जी स्ट्रेस लेवल असते ती कमी होते आणि मग त्यांनी पण रोगप्रतिकार शक्ती वाढीला मदत होत असते. तर अशा तऱ्हेने जर आपण आपल्या परीने काही केलं तर मला वाटतं की पुष्कळ आपण आपल्या आरोग्यासारखा प्रयत्न, आणि याच्यावरतून काही नाहीये, खरं म्हणजे ऑर्गॅनिक खायला पाहिजे, सर्व आपण ऑर्गॅनिक खायला पाहिजे. या सगळ्यांचा जो परिणाम होतो रासायनिक द्रव्यांचा, केमिकल्सचा,
माती पण आपली खराब झालेली आहे, त्याच्यातही रासायनिक खतं असतात, याचा परिणाम पण भयंकर आहे. तर शक्यतोवर कमीत कमी फवारणी केलेली किंवा मग ज्यांचं आपलं थोडस बहुत प्रत्येकाने थोडं तरी एक बगीचा करावा, त्याच्यात निदान पपई, आवळा, कडुनिंब, मग देशी गुलाब. देशी गुलाब जो असतो त्याच्यातही व्हिटॅमिन सी आहे, म्हणून गुलकंदचं महत्व आहे. रोज भरपूर व्हिटॅमिन सी खा, त्यांनी सर्दी होत नाही, त्यांनी खोकला होत नाही. अर्थात नुसती जर लिंबाची फोड तोंडात धरली तर कदाचित खोकला येऊ शकतो, पण पाण्यात घालून जेवताना असावं भरपूर लिंबू पाणी. आणि पाण्याचं प्रमाण दिवसातून 8 ते 10, कारण पाणी पण आवश्यक असतं. तर डिहायड्रेशन स्टेजमध्ये पण रोगप्रतिकार शक्ती एकदम नष्ट होते. तर भरपूर पाणी प्यायला पाहिजे, परंतु जेवताना पाणी पिऊ नये. आणखीन आहारामध्ये मिठाचं प्रमाण कमी, तेलाचं प्रमाण फक्त रिफाईंड तेल खाऊ नये, अनरिफाईंड घाणीचंच तेल खा. सगळे हे रिफाईंड ऑइल्स खूप वाईट आहेत, त्याच्यात ट्रान्स फॅट्स असतात. तर तेल साधारण 4 लोक राहत असतील तर एका महिन्याला 3 किलो आणि 1 किलो गाईचं तूप असं खाऊ. तर याप्रमाणे आपण जर काही करू शकलो, जितकं जमेल तितकं. वेगवेगळे प्रकार अवश्य करावे, पण प्रत्येक गृहिणीने किंवा माणसांनी पण त्याच्यात प्रोटीन्स आहेत का हे शोधायला पाहिजे. किंवा मी तुम्हाला एक प्रत्येक फूड हे कम्प्लीट डिश असायला पाहिजे, कम्प्लीट डिश. तर जर मी उदाहरण दिलं की सपोज आपण पोहे केले, पोह्याची त्याला कम्प्लीट कसं करू शकतो, आणि वेन इट इज अ कम्प्लीट फूड, कम्प्लीट डिश, त्याचा पुरेपूर शरीराला फायदा होतो. म्हणजे पोट तर भरतच, पण आपल्या ज्या पेशी आहेत त्यांना पण त्याच्यातून पोषक तत्व. तर जसं पोहे हे सिरियलचा प्रकार झाला, मग त्याच्यामध्ये आपण डाळ तर नाही टाकत, तर डाळीऐवजी शेंगदाणे टाकावे, ते झालं. मग भरपूर भाज्या घालाव्या त्याच्यामध्ये, मग हिरव्या भाज्या पण घालाव्या, मग हिरवी भाजी पण असावी म्हणून मग वरतून कोथिंबीर भरपूर टाकावी. मग त्याच्याबरोबर दह्याची वाटी द्यावी. मग ज्या आपण घाणीच्या तेलामध्ये करावं, मग तेल आणि तूप 3:1 हे प्रमाण असावं. तर म्हणून वरतून खोबरं टाकावं, म्हणजे खोबरं हा तुपाचा प्रकार आहे, म्हणजे सॅच्युरेटेड फॅट आहे. आणि मग याच्याबरोबर म्हणजे हे असं खायला दिलं, वरतून 2 चमचे फक्त अंकुरित मूग टाकले, तर दिस इज अ कम्प्लीट डिश. तर जितकं तुम्ही कॉम्बिनेशन मध्ये खाद्यपदार्थ बनवाल तितकं ते तुम्हाला जास्त फायदा करतील, त्याच्यापासून जास्त ऊर्जा बनेल, त्याच्यापासून जास्त आपले हे पोषक तत्व शरीराला प्राप्त होते. तर अशा प्रकारे प्रत्येक डिश ही कम्प्लीट आहे का हे आपण शोधायचं. त्यात प्रोटीन्स असणं अत्यंत आवश्यक आहे. प्रोटीनची गरज माणसाला जन्मापासून मृत्यूपर्यंत दर 3 तासांनी आहे. आणि हे प्रोटीन, पोळी भाजीमध्ये प्रोटीन नसतं, तर म्हणून मग भाजीमध्ये डाळ घालावी, किंवा कणिक ही दुधात भिजवावी. तर मुलांचा डबा करताना पण आपण त्यालाच व्हॅल्यू ऍडिशन करू शकतो. असे प्रत्येक याचे व्हॅल्यू ऍडिशन करायला पाहिजे. बेसनाचा वापर करा, डाळींचा वापर करा, अंकुरित धान्य 2 चमचे फक्त रोज असेल तरी हरकत नाही, पण ते कच्चं खायला पाहिजे. जितके आपण कच्चे पदार्थ खाऊ, असे पदार्थ खावे ज्याच्यामध्ये जीवन आहे. ज्या पदार्थात जीवन आहे ते आपल्या जीवनाला जीवन देतील. तर जसं यू आर व्हॉट यू ईट, यू आर ऑल्सो व्हॉट यू डोंट ईट. सो ऑल दीज अदर थिंग्स ऑल्सो आर रिक्वायर्ड टू बी कन्झ्युम. किती काही असलं तरी त्याचे वेगवेगळे चांगले प्रकार करून ते घरातल्या गृहिणीचं कर्तव्य आहे की तिने त्याला चांगलं चविष्ट बनवायचा प्रयत्न करावा. आणि तळलेले पदार्थ, ब्रेड, बिस्किट, साखर, मिठाई हे सगळे पदार्थ ट्रान्सफॅट देतात, रोगप्रतिकार शक्तीला मारक आहेत. तर अशा प्रकारे आपण आपली आहार बनवला पाहिजे, तरच मी म्हणेन की आपण काही अंशी आरोग्य प्राप्त करू शकू. आहेत जे जीएम आहे, वेगवेगळ्या प्रकारचे डाएट प्लॅन्स आहेत. कोणी म्हणतं 2 किंवा कोणी म्हणतं एकच फ्रूट खा एक दिवस. मी सांगणारच होते की हे जे इतके डाएट फॅट्स आहेत ना, हे इतके डाएट फॅट्स आहेत, ते फॅट्सच आहेत. कारण पुन्हा त्यातून पूर्ण पोषण होत नाही ना शरीराचं. किंवा एखाद्याने ते एक टेम्पररीली करावं, म्हणजे ही जे खूपच जास्त वजन वाढले, पण ते पण 50च्या आधीपर्यंतच, नंतर नाही. आणि हे डाएट फॅट्सने आपलं पूर्ण पोषण होत नाही, ते चुकीचं आहे सगळं काही. हे सगळ्याची आपल्याला गरज आहे, याचं प्रमाण तुम्ही करू शकता, पण 40 पोषक तत्व मिळणं हीच आपली रोगप्रतिकार शक्ती काबूत ठेवण्याची एकमेव किल्ली आहे. हे सगळे इंटरमिटंट फास्टिंग मग ते बरोबर नाही आहे, बरोबर नाही.
कारण आपल्याला या सगळ्याची गरज आहे. केसांपासून नखापर्यंत प्रत्येकाचा संबंध पोषक तत्वाशी आहे, प्रत्येकाचा. जयश्री, ते प्रश्न यायला सुरू झाले आहेत. एक प्रश्न आहे की व्हॉट इज बेटर, व्हीट और मिलेट, लाईक बाजरा और ज्वार? हा, पुन्हा तेच ना, व्हेरायटी पाहिजे, सगळे खा. बाजरा ज्वार पण चांगला आहे, पण व्हीट मध्ये जो अंकुर आहे त्याच्यात जे व्हिटॅमिन ई आहे ते त्याच्यात नाहीये. म्हणून व्हीटही खा, ज्वारी खा, बाजरी खा, त्या त्या ऋतूंप्रमाणे. बाजरीचे आता दिवस नाहीये, हिवाळ्यात बाजरी. आणि त्याचे वेगवेगळे प्रकार करून खा. कधी आंबील करून खा, कधी पातळ आंबील करून खा. भाकरी आहे, उत्तम आहे. हे सगळे गोष्टी चांगल्या आहे, पण कोणतंच निकृष्ट किंवा असं नाही. निकृष्ट आहे मनुष्य निर्मित खाद्यपदार्थ. जे परमेश्वर निर्मित खाद्यपदार्थ आहे ते सगळे चांगले आहे. सगळे हॉटेल्स मधले 5 स्टार फूड्स वगैरे हे सगळे पण निकृष्ट आहेत. म्हणजे ते चविष्ट आहेत, पण त्यातले पोषण मूल्य जरा विवादास्पद आहे, कारण इट इज स्टोर्ड फॉर मंथ्स टुगेदर इन फ्रीजर्स. कुठलीही गोष्ट ताजी खावी, आज सकाळी केलेली संध्याकाळपर्यंत, दुसऱ्या दिवशी खाऊ नये. हे तर आपण शिळं अन्न खातो. सुपर मार्केट मधलं जे जे आणतो ते सगळं शिळं आहे, कधी बनलंय माहित नाही आपल्याला. तर फक्त ताजं अन्न खायला पाहिजे. आणि व्हेज आणि नॉन व्हेज यांच्याबद्दल एक हे आहे, प्रश्न आहे की व्हेजिटेरियनिझम इज परफेक्ट. सगळीकडे सांगितलेलं आहे, सगळ्या धर्मातही सांगितलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे नॉनव्हेज मध्ये फायबर रफेज नाहीये. नॉनव्हेज खाल्याने कॅल्शियम डेफिशियन्सी होते. नॉनव्हेज मध्ये विटॅमिन सी पण नाही मिळत. नॉनव्हेज मुळे कोलेस्ट्रॉल वाढतं. नॉनव्हेज मुळे हिंसक वृत्ती पण वाढते. सर्वात उत्तम सात्विक आहार आहे, जो की शाकाहारी आहे. आणखी नॉनव्हेजचे पुष्कळ दुष्परिणाम. आणि एक त्याच्यात मुख्य असं आहे की आपल्या शरीराची जी फिजिओलॉजी, अनाटॉमी आहे माणसाची, ती शाकाहारी व्यक्तीची याची आहे, शाकाहारी प्राण्याची आहे. मांसाहारी प्राण्यामध्ये इंटेस्टाईन खूप छोटं असतं. आपलं इंटेस्टाईन तर 20 फूट लांब आहे. मग आपल्याला तसे सुळे नाही आहेत, किंवा आपले तसे नख नाही आहेत, किंवा असं नाहीये. म्हणजे मनुष्य शाकाहारीच आहे, मांसाहारी नाही आहे. परमेश्वराने त्याची शरीर रचना अशी केलेली आहे. बरोबर बरोबर. आणखीन एक प्रश्न आहे की नुसते वेडे असतात आजकाल मांसाहारा करता. फिश इज व्हेरी गुड, फिश इज व्हेरी गुड, आणि एग्स बस. अच्छा अच्छा. एकाने विचारलंय की बरेचदा वाचतो आपण की वाईन ही हार्ट साठी चांगली आहे वगैरे, तर काही हरकत नाही, पण ती प्रमाणामध्ये ना. बिलकुल वाईन आणि थोडीशी बियर ही प्रमाणात खरंच ठीक आहे. 1 किंवा 2 पेग्स. अल्युमिनी आज खुश होतील बहुतेक. दे विल सेलिब्रेट. एचडीएल वाढायला पाहिजे ना. एचडीएल वाढण्याकरता त्यांनी थोडा फायदा होतो. हा कॉमन प्रश्न असतो. अजून एक प्रश्न आहे की व्हॉट केअर इज टू बी टेकन अबाउट डाएट ऑफ एज ग्रुप बिटवीन 7 to 12, 7 ते 12 वयोगटात, म्हणजे जे लहान मुलं आहेत. सगळ्यात महत्वाचं आहे हे वय, विशेष करून मुलींचं पण 7 ते 16 हे वय अत्यंत महत्वाचं आहे. तर त्यांनी सुद्धा त्यांच्या आहारात प्रोटीन्स अजून जास्त पाहिजे. म्हणजे नुसतं डब्यामध्ये सँडविचेस दिले तर त्याच्यात प्रोटीन्स नाहीये, बिस्किट दिली त्याच्यात प्रोटीन्स नाहीये. तर मग असे पदार्थ करायला पाहिजे की ज्याच्यात प्रोटीन्स राहतील. म्हणजे जसं आता काही जे मी सांगितलं, इडली आहे, डोसा आहे, हे पण द्यायला हरकत नाही, त्याच्यामध्ये आहेत. तर त्यांना प्रोटीन्सची गरज जास्त आहे. त्याच्याबरोबर विटॅमिन ए, म्हणजे पुन्हा भाज्या वगैरे सगळ्या आल्या. आणि पूर्ण जेवण पाहिजे, शॉर्टकट नको, किंवा आल्यावर थोडंसं काही खाल्लं असं नाही, किंवा नुसतं दूधही प्यायला नको. दिवसभर कोणी नुसते दूधच देऊन देतात. 1 लिटर दूध, तर नुसतं दूधही नको. इतर सगळे घटक असतील तरच ते कॅल्शियम शरीरात काम करतं. आणि त्यांना कॅल्शियमची प्रचंड गरज आहे मुलांना वाढीच्या वयात. वाढीचं वय हे सगळ्यात महत्वाचं वय आहे, आणि तेव्हाच त्यांच्या आवडीनिवडी पण ठरतात. तर तुम्ही त्यांना योग्य दिलं तर ते आवडी. आणि मुलांना पुन्हा हे सगळं हवं असतं, तर मी तेच म्हटलं की आठवड्यातून 1 दिवस द्यावं, बाकीचे 6 दिवस मात्र स्ट्रिक्टली आहे पाळावं. आणि मोठ्यांनी पण 15 दिवस स्ट्रिक्टली पाळावं, 1 दिवस घ्यावं. अच्छा. नाही, यांनी म्हटलंय की प्रश्न तो त्याचा सेकंड पार्ट असा आहे की 7 ते 12 वयोगटाचा प्रश्न आहे की मुलं फार ऐकत नाही ना, काय खावं. आपण म्हणतो जे हेल्थ साठी जे चांगलं आहे
तर कुठल्या तुम्ही डिश सजेस्ट कराल ज्याकडून मुलांना आवडतीलही आणि ज्या आरोग्यासाठी चांगल्या पण असतील? आता हे आलू पराठे वगैरे आवडतात त्यांना, हो की नाही. फक्त जी कणिक असते ना ती दुधात भिजवायला पाहिजे आणि कणकेत थोडं बेसन टाकायला पाहिजे. किंवा डोसे आहे, थालीपीठ आवडतात की नाही माहित नाही, पण थालीपीठही आपण इंटरेस्टिंग करू शकतो. किंवा काही धिरडी असतात ती पण आवडतात, ती इंटरेस्टिंग करू शकतो, मिश्र पिठाची वगैरे. आणखीन आता हे जे नूडल्स आहेत तर नूडल्स मध्ये पण खूप भाज्या घालाव्या. आटा नूडल्सही मिळतात आणि त्याच्यात पनीरचा वापर करावा किंवा पनीर पराठा द्यावा. रोज मुलांना पनीर अवश्य खाऊ घालावं, चीज नाही, पनीर. अच्छा. चीज मध्ये जे खूप फॅट असतं ते खूप वाईट असतं. तर किंवा अमूल चीज आणि हे नाही, पनीर जरूर खाऊ घालावं. तर पनीरचे काही प्रकार करावेत, ते घालून द्यावे त्यांना जे आवडतात ते. इवन पाणीपुरी वगैरे द्यायला हरकत नाही, त्याच्यामध्ये हरभरा घालावा, चणा घालावा, भेळ द्यावी, भेळीमध्ये शेंगदाणे वगैरे भरपूर घालावे. त्यांना प्रोटीन्सची खूप गरज आहे. अंडरवेट जे असतात बहुधा, कारण यांचं वजनच वाढत नाही, यात खूप वाढतं, 2 असतात प्रकार. तर ते वजन न वाढण्याचं कारण प्रोटीन्सची कमतरता असते आणि त्याच्याबरोबर व्हिटॅमिन ए ची पण आणि कॅल्शियम. तर कॅल्शियम करता त्यांचं जेव्हा कणिक भिजवतो तर त्याच्यात थोडा चुना घालावा, किंवा इडलीच्या बॅटर मध्ये थोडासा चुना घालावा, ताकामध्ये चुना घालावा, त्यांना ताक द्यावं. आता खूप जण मग नुसतं मिल्कशेक्स पितात, खूप साखर. तर मुलांना पण साखर ही डिहायड्रेटिंग असते, मुलांना पण साखरेची गरज नाही. आणि मुलांना तर ब्रेन फूड म्हणजे तूप आहे, तूप अवश्य द्यावं त्यांना, रोज 1-2 चमचे गाईचं तूप. पण साखर जर बंद केली तर त्यांची स्मरणशक्ती, कारण साखरेने बी विटॅमिनची कमतरता होते. अच्छा. आणि बी विटॅमिनची कमतरता म्हणजे स्मरणशक्ती, तुमची बाकीचं जे आहे बुद्धिमत्ता, या सगळ्यावर परिणाम होतो. तर सगळे बी विटॅमिन हे मैदा आणि साखर, ब्रेड याच्यामुळे बी विटॅमिन्सची कमतरता होत असते. आणि मग मैद्याचेच बनलेले बर्गर. या अनुषंगानेच एक प्रश्न आहे की सिनियर सिटीजननी गोड पदार्थ ज्यांना आवडतात त्यांनी काय करावं, त्यांनी काय गोड खावं? त्यांनी फळं खावी ना. फळं? अच्छा. फळं खावी किंवा काही खिरी चालतील, त्याच्यामध्ये बदाम म्हणा, अक्रोड या गोष्टी टाकून हे करावे आणि कमी साखर टाकावी शक्यतो. किंवा गुळाचे प्रकार करावे, गुळाने पण चालते, किंवा खजुराचाही गुळ मिळतो तो घ्यावा. आणि जे शुगर फ्री वगैरे मिळतात मार्केटमध्ये, जे शुगर फ्री मिळतं मार्केटमध्ये आजकाल, शुगर फ्री खूप गोळ्या आणि हे मिळतात, आर दे हार्मफुल और दे आर गुड रिअली? नाही, टू मच वाईट आहे, एखाद वेळ वापरायला काहीच हरकत नाही. अच्छा. काहीच हरकत नाही. त्याची लिमिट कोणी सांगितली होती मला 120 वगैरे, पण नाही, ते वाईटच आहे. आणि स्पेशली प्रेग्नंट लेडीज करता खूप वाईट आहे ते. अच्छा. प्रेग्नन्सी मध्ये. आणि हे जे असतात ना सॉफ्ट ड्रिंक्स, त्याच्यात ते पण असतं आणि हे कळत नाही आपल्याला, आणि ते पण घेतलं जातं. तर मुळीच प्रेग्नन्सी मध्ये ते फार वाईट आहे. आणि एक प्रश्न आहे की सी फूड पासून साधारण किती प्रोटीन्स त्याच्यातून मिळतात? म्हणजे फिश तुम्ही जसं मगाशी म्हणालात, तर साधारण चांगलं आहे सी फूड. फिश वगैरे खूप चांगली गोष्ट आहे, पण पुन्हा ते इतरही घटक आपल्या आहारात पाहिजे, नुसतं फिश जेवण नाही, त्याच्यात म्हणजे बाकी इतर पाहिजे, सलाद पाहिजे, किंवा जे काही भात आहे हे आहे ते सगळं जे काय करतील, भाजी वरण मग नाही करायची गरज नसते. पण इतर सी फूड हे तर चांगलंच आहे. आणि स्पिरुलिना आपण ऐकलं असेल, स्पिरुलिना हे पण एक अल्गी आहे, जे समुद्र अल्कलाईन वॉटर्स मध्ये वाढतात ती, आणि त्या अल्गी मध्ये जवळपास 39 न्यूट्रिएंट्स आहेत. सो इट इज व्हेरी गुड. आणि ते आता मार्केटमध्ये वगैरे आलेले आहेत, ते घ्यायला हरकत नाही ऍज अ सप्लिमेंट्स. बाकीचे जे आपण विटॅमिन सप्लिमेंट्स घेतो त्याचं ऍब्सॉर्प्शन फक्त 15 ते 20% असतं, पण या स्पिरुलिनाचं ऍब्सॉर्प्शन चांगलं आहे. आणि म्हणून आहारातून घेणं आवश्यक आहे, कारण आहारातून 80 ते 85% ऍब्सॉर्प्शन. आणि विथ एज ऍब्सॉर्प्शन कमी होतं, म्हणून उलट हे इंटरमिटंट फास्टिंग बिस्टिंग हे काही चांगलं नाही. कारण तुम्ही आहार पूर्ण घेतला तरी तुमचं ऍब्सॉर्प्शनच कमी होतं विथ एज. म्हणूनही पूर्ण व्यवस्थित आहार घ्यायला पाहिजे. आणि एक प्रश्न असा आहे की गहू पूर्ण, तुम्ही मगाशी उत्तर दिलं याचं तसं, पण गहू पूर्णच बंद करून रोज ज्वारीच खावी का, असं आहे का?
की गव्हाच्या पोळ्या नाही, किंवा मी गहू सांगितलं खाणं ना बंद? गव्हामध्ये पण काही गुणधर्म आहेत, पण आजकाल सध्या खूप एक ग्लुटेन फ्री खायचं पण आहे फॅड. हो, तर ग्लुटेन ते फ्री. पण जर ऑर्गॅनिक गहू असेल ना तर त्यातलं ग्लुटेन त्रासदायक नाहीये, हे मी स्वतः करून पाहिलेलं आहे. अच्छा. ऑर्गॅनिक गहू मिळाला तर तो खूप चांगला आहे, ते खायला हरकत नाही. आणि नुसती ज्वारीच नाही खायची, मकाई पण खा, पण मक्यामध्ये काही खूप जास्त पोषक तत्वे नाही आहेत. पण फॉरेन कंट्रीमध्ये खूपच त्याला हे दिलंय. पॉपकॉर्न वगैरे खाऊ शकता पण त्यात काही न्यूट्रिएंट्स विशेष नाहीये, फक्त पोट भरण्यासाठी येते. आणि ह्या ज्वारीच्या लाह्या म्हणा किंवा धान्याच्या लाह्या ज्या मिळतात, हो, तर त्याच्यात याने काही थोडं अँटी ऍसिडिटी पण होते, म्हणजे ऍसिडिटीवर पण त्या चांगल्या आहेत लाह्या वगैरे, म्हणून खूप चांगले आहे. आणि पोट भरतं आणि म्हणजे खूप कॅलरीज मिळत नाही, तर त्यामुळे चांगलं असतं ना जेव्हा आपल्याला डायबिटीस मध्ये जर कॅलरी कंट्रोल करायचे असतील. अच्छा अच्छा. आय थिंक एनी मोर क्वेश्चन्स? नाही, तर सध्या तर काही नाही आहे अजून. मी असं म्हणते तुम्हाला तुमच्या दृष्टीने अजून काही सांगायचं असेल तर सांगू शकता तुम्ही, काही टिप्स म्हणा किंवा प्रिपरेशन करण्याच्या दृष्टीने, किंवा प्रिपेअर करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या का अशा, जसं तुम्ही मगाशी सांगितलं आता जे आपण तेल खूप गरम करतो ना, बायकांना काय वाटतं की तेलामधून धूर निघाला पाहिजे म्हणजे त्यातल्या इम्प्युरिटीज निघून जातील. तर तेल खूप जास्त गरम केल्याने पुन्हा त्याच्यात ट्रान्स फॅटी ऍसिड्स तयार होतात. म्हणून तेल इतकं गरम करावं की ज्याच्यात मोहरी तडकेल, आणि तूप इतकं गरम करावं ज्याच्यात जिरं तडकेल. तर खूप जास्त जेव्हा तेल आपण एक तास ते गरम होत असतं, त्याच्यात आपण हे तळतो सगळं काही, ते लागतं खूप छान, पण त्याच्यामधून जो तेलाचा अंश जातो, जे ट्रान्स फॅटी ऍसिड जातात, ते फार घातक आहे. हे तेल हा जो घटक आहे तो आपल्याला आवश्यक आहे. तेल तूप हे सगळं काही आवश्यक आहे, बंद मुळीच करायचं नाही. इनफॅक्ट आपल्याकडे जे कच्चं तेल खातात ते खाणं चांगलं आहे गरम तेलापेक्षा. तर तेलाच्या बाबतीत फार, आणि गाईचं तूप सगळ्यात उत्तम. आणि बाकी आता हे डालडा बिल्डा तर सगळ्यात वाईट आहे, आता नाही कोणी खात मला वाटतं, पण तरी तळण्याकरता वगैरे वापरत असतील तर ते वापरू नये. सोया इज रिच इन प्रोटीन म्हणतात ना, सोया. हो, पण सोया प्रोसेस झाल्याखेरीज नाही घ्यायचं. सोयाबीन नीड्स टू बी प्रोसेस्ड. तर त्याला रात्रभर पाण्यात भिजवायचं, सकाळी कडकडून वाळवायचं, आणि मग भाजायचं. अच्छा. आणि मग ते थोडस गव्हामध्ये तुम्ही टाकू शकता, अर्धा 1 किलो 10 किलो. म्हणजे रेडीमेड चंक्स मिळतात सोयाचे किंवा हे मिळतात? नाही, मला ते डाऊटफुल आहे मी की ते प्रोसेस असतात की नाही, एवढं कोण करेल ना. तसंच लोणची, चटण्या याचे पण आहारात थोडी चव म्हणून आवश्यकता आहे. चटण्या वेगवेगळ्या प्रकारच्या, आपल्या तिळाच्या, शेंगदाण्याच्या, पुदिनाची, कोथिंबिरीची, भरपूर पुदिना, कडीलिंब, कोथिंबीर हे रोज भरपूर खायला पाहिजे. तर मग त्या चटणीच्या रूपामध्ये किंवा कशाच्या रूपामध्ये मुलांना देऊ शकतो. ते आपण पाणीपुरीचं पाणी करतो त्यात पुदिना जाऊ शकतो. तर मुलांच्या पोटात हे कसं जाईल याच्याकरता म्हणजे घरच्या गृहिणींनी थोडेसे कष्ट घ्यायलाच लागतात. आणि त्याच्याकरता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मेनू प्लॅनिंग. बहुधा वर्किंग लेडीज असतात, तर त्यांनी हा पूर्ण आठवड्याचा मेनू तयार करावा, डायटिशियन कडून करून घ्यावा, पण व्हेरायटी त्यांना द्यावी, किंवा मुलांना विचारून लिहून घ्यावं. माझ्याकडे जेव्हा येतात तेव्हा मी त्यांना विचारून देते, हे असं राहील का, मग त्यात थोडस व्हॅल्यू ऍडिशन म्हणजे दूध पावडरचा वापर करा, पनीरचा वापर करा, बेसनाचा वापर करा, असं. पनीर आणि दूध पावडर याचा भरपूर वापर करू शकतो. म्हणजे स्पेशली आता कणकेमध्ये तुम्ही दूध पावडर टाकू शकता, भाजीमध्ये टाकू शकता. कारण प्रोटीन कसे मिळवणार, मुलांना प्रोटीन प्रचंड गरज आहे, प्रचंड. आणि मुख्य म्हणजे ही मुलं जेव्हा खेळतात ना, तर त्यांची लिगॅमेंट इंजुरी होते. एक हाड तुटलं तर जुडून जाईल, पण लिगॅमेंट इंजुरी झाली तर ते खूप कठीण असतं. तर म्हणून त्यांनी भरपूर लिंबू खायला पाहिजे मुलांनी. म्हणजे मग ते आपण यू कॅन अवॉइड दॅट. किंवा जेव्हा खेळायला जातात तेव्हा नुसतं पाणी नाही प्यायला पाहिजे. आपला जो घाम जातोय मुलांकरता म्हणून, तर त्या घामावाटे नुसतं मीठ नाही जात, त्याच्याबरोबर इव्हन कॅल्शियम जातं, प्रोटीन जातं, आयर्न जातं, सगळं जातं.
तर म्हणून तेव्हा जे पाणी आपण मुलांना देतो तर ते मध लिंबू पाणी द्यावं मीठ घालून. अच्छा. प्लेन वॉटर मुळीच तेव्हा पिऊ नये. हो हो. आणि कोका कोला हे तर मुळीच नाही, त्याने अजून डिहायड्रेशन होऊ शकतं. नाही बरोबर आहे ना, म्हणजे त्यातलं जे घटक आहे ऑस्मॉसिस प्रोसेसनी रॉंग घटक सगळे आतमध्ये जातात आणि डिहायड्रेशन होऊ शकतं. तर हे विशेष करून आई वडिलांना सांगायला पाहिजे की त्यांच्याबरोबर अशीच बाटली प्लेन वॉटर तेव्हा प्यायचं नाही जेव्हा खेळतात, खूप घाम येतो तेव्हा, आणि त्यात भरपूर मीठ पाहिजे. किंवा ताक दिलं तर खूपच चांगलं, ताकामध्ये मीठ घालून, नथिंग लाईक दॅट. आय थिंक वेळ आपला संपत आलेला आहे. तुम्ही इथे आलात आणि विस्तृत माहिती दिलीत त्याबद्दल. नाही, आईस्क्रीम सध्या आईस्क्रीम तुम्ही असंच ते घ्या विकत आणि असंच ठेवून द्या आणि ते विरघळेल आणि मग पहा त्याच्याकडे आणि मग ठरवा हे खायचं की नाही. अच्छा, हो का? अच्छा. आईस्क्रीम मध्ये वगैरे काहीच नसतं, सगळं पुष्कळ काही काही ऍडिटिव्ह असतात, खूप असतात ऍडिटिव्ह प्रचंड, आणि ते लागतं छान. अनेक गोष्टी छान लागतात म्हणून काय त्यात चांगल्याच असतात असं नाही, पण याच्यातून आपल्याला काहीच नाही मिळत. केक्स, पेस्ट्रीज हे सगळं, आणि म्हणूनच ते फक्त वाढदिवसाला म्हणा किंवा तिकडे ते क्रिसमसलाच खात होते. आपल्याकडे आता हे लाडू बिडू आपण फक्त सणावाराला खात होतो, आता हे रोज खातो म्हणूनच तर आरोग्य बिघडलंय. बरोबर. शेव चकल्या वगैरे पहिले तर फक्त दिवाळीत बनत होत. एक्झॅक्टली. आता तर वर्षभर आहे ना, आता ते पण नको मुलांना. मुलांना फक्त फास्ट फूड, बर्गर, डोनट्स आणि हे सगळं पाहिजे. हे सगळे सगळे पोषण नसलेले पदार्थ आहेत. बरोबर. ज्याच्यामध्ये रेषा तंतुमय पदार्थ नसतात, ज्याच्यामध्ये एक पण विटॅमिन मिनरल नसतं, ते सगळं जंक फूड आहे. आणि या जंक फूड मुळेच, आणि त्याच्यातले जे केमिकल्स आहेत ते अत्यंत वाईट आहेत. आणि या वाढीच्या वयात कळत नाही मुलांना, म्हणून ते ऐकत नाही. पण याचा परिणाम म्हणजे 35-40 मध्ये दिसतात. बरोबर. बरोबर. हा जो काय माझा अनुभव आहे, मी पाहते आहे. 26व्या वर्षी हार्ट अटॅक येणे, 22व्या वर्षी हार्ट अटॅक येणे, VNIT मधल्या सगळ्या मुलांना हाय ब्लड प्रेशर असणे, सगळ्यांना. हो, सगळ्यांना. कारण स्ट्रेस आणि खाणं सगळं रस्त्यावरचं, पर्टिक्युलरली IT इंडस्ट्रीमध्ये तर होतच नाही त्यांचं. IT इंडस्ट्रीमध्ये एक तर लाईफस्टाईल एवढी विचित्र आहे आणि फूड वेगळं खातं, त्यामुळे पुष्कळ लोकांना ब्लड प्रेशर आणि डायबिटीस इज व्हेरी कॉमन इन. आणि तेच रात्र ही झोपे करताच आहे. रात्री कमान 6 ते 8 तास झोप आवश्यक आहे. म्हणजे या लोकांना तर 6 तास पाहिजे, आणि ती पण वेळेवरी पाहिजे. याच्यावरती पण नोबेल प्राइज मिळालंय आता 18 मध्ये, की तुमची जशी ती सिरकाडियन सायकल आहे ना, तर झोपेमध्येच आपल्या ज्या नवीन पेशी तयार होतात ना, फारभर आपण काम करतो, आपल्या पेशी डिस्ट्रॉय होत असतात, पण त्या ज्या नवीन बनतात त्या फक्त रेस्ट पिरियड मध्ये. तर रात्रीची झोप ही अत्यंत आवश्यक आहे. ती दुपारी नाही, ती रात्रीच पाहिजे. तर हे जे वेळापत्रक आहे तेच आपण आपलं सेट करायला पाहिजे. आपणच आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे. ही मुलांना कोणी समजवूनच नाही सांगत आहे, कारण त्यांना फक्त पैसा दिसतो. कोणी ऐकायलाच खाली नाही. तिथे पण कार्यक्रम होतात, आता IT मध्ये वगैरे मी गेले तर फक्त बायका असतात, पुरुष का नसतात, त्यांना पण ते समजायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं तर हे आहे की जेव्हा लग्न झाल्यावरही जेव्हा अपत्य प्राप्ती करता विचार करतात, तर दोघांनीही कमीत कमी त्याच्या आधी 3 महिने आहार नियोजन करणं आवश्यक. अच्छा. हो हो हो. आणि हे तरच जी होणारी संतती आहे ती सुदृढ होईल. आणि जर ते लो बर्थ वेट असेल, 2 किलोच्याही कमी किंवा काही, तर हे सगळे रोग मोठे होऊन येतात. यांना म्हणतात ऍडल्ट डिझिजेस ऑफ फिटल ओरिजिन. अच्छा. एक तर नॉर्मल डिलिव्हरीनी तुम्हाला रोगप्रतिकार शक्ती मिळते, हे पण माहित नाही लोकांना. आईची रोगप्रतिकार शक्ती त्या बाळाला मिळते जर ती नॉर्मल डिलिव्हरी असेल, सीझर मध्ये मिळत नाही. रेणुका कॅन एक्सप्लेन इट बेटर. तर ते इतकं इम्पॉर्टंट आहे नॉर्मल डिलिव्हरीज होणं. तर त्याच्याकरता आधीपासून आहाराचं नियोजन असेल भरपूर, आणि नुसत्या मग तेव्हा कॅल्शियमच्या गोळ्या हे देऊन काही होत नाही.
तर त्याच्याही आधी जाऊन मी म्हणेन की किशोर वयामध्ये मुलींना जास्त लक्ष द्यायला पाहिजे, कारण त्याच वेळेत तिची फ्युचर मदरहुड करता शरीरात घडामोडी होत असतात. बरोबर. तेव्हापासून तिच्यावर जास्त लक्षात द्यायला पाहिजे. संपूर्ण समाजात सगळ्यात जास्त लक्ष किशोरवयीन मुली, गर्भवती महिला आणि नोकरी करणारी महिला यांच्यावर द्यायला पाहिजे. कोणी या तिघांचा कोणीच विचार करत नाही, कारण तेव्हाच मग तुमची प्रजनन, तुमची प्रजा चांगली होईल ना. आज आपल्या देशात जितकी मुलं जन्माला येतात त्यातली फक्त 15% मुलं मोठी होऊन सुदृढ होतात. बाकी 85% त्यातले कोणी मरतात किंवा ते रोगी असतात किंवा ते अपंग असतात. तर हा केवढा मोठा बोजा आहे आपल्या राष्ट्रीय याच्यावर, कारण ते आमच्या याच्यावर बोललं नाही. आता तेच चालू आहे, कोरोनाचा केवढा मोठा बोजा आहे देशावर. तर याच्या पुढे अजून दुसरे कुठले व्हायरस न येऊ म्हणून आपण आतापासून तयारीला लागायला पाहिजे. बेस्ट वे इज की इम्युनिटी बिल्ड करणे आणि आहार, संतुलित आहार घेऊन, हाच एक आता उपाय आहे. आहार विहार आचार विचार, बस. जे आपले मंत्रोच्चार करा, मंत्रोच्चाराने पण तुमच्या याच्यामध्ये बरोबर सर्क्युलेशन होतं, ऑक्सिजनेशन होतं. सगळी जी आपली भारतीय संस्कृती आहे तिचं पालन करायला पाहिजे, तिचा प्रचार करायला पाहिजे आणि आपल्या घरातील मुलाबाळांना हे समजून सांगायला पाहिजे. आपल्या वयातील लोक तर ऐकतात, पण ही जी पुढची पिढी आहे त्यांच्याकरता आपण खूप काहीतरी करण्याची गरज आहे, कारण त्यांचीच काळजी आहे. आता पुढच्या पिढीची खरोखर काळजी आहे. मला वाटतं आपला वेळ आता संपलेला आहे. तर तुम्ही इथे आलात आणि आम्हाला विस्तृतपणे सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद. आणि तुमच्या सांगण्यामुळे आमच्या जे काही अल्युमिनी आहेत, जे ऐकणारे आहेत, त्यांची डाएट बद्दलची भीती नक्कीच जाईल आहे याची मला खात्री आहे. कारण तुम्ही एवढ्या व्हेरायटी ऑफ फूड आणि व्हेरायटी सांगितली की नुसतं डाएट होईलच, आणि पण खाण्याची व्हेरायटी, त्यांना खाण्याचा आनंदही घेता येईल त्यासोबत. त्याच्यामुळे त्यांची प्रकृती सुदृढ होईल अशी मला आशा आहे. सो थँक्यू व्हेरी मच. नाही, पण मला असं वाटतं जेव्हा प्रश्न नाही आले ना, म्हणजे नाही समजलं. तसं नसावं. नाही. आणि क्षितिजचेही आभार मानतो मी, त्यांनी पूर्ण टेक्निकल साईड ही सांभाळली. आमचा डायरेक्टर आहे, माझे सहयोगी डायरेक्टर आहे ते, त्यांनी पूर्ण टेक्निकल साईड ही पूर्ण सांभाळली आणि कार्यक्रम यशस्वी केला. त्याबद्दल क्षितिजचे पण आभार. सो थँक्यू व्हेरी मच. आपल्याला कळतं का किती, हाऊ मेनी हॅव अटेंडेड? हो, ते कळेल आहे. क्षितिज कॅन टेल दॅट. आय विल इन्फॉर्म यू. अच्छा, नाही सहज विचारलं असं काही. आणि याच्या पुढेही जरी प्रश्न असतील तरी केव्हाही पाठवू शकता. करेक्ट. ठीक आहे ना. हो येस. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. ओके. बाय. थँक्यू.